हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन बायोलॉजी गायडन्स बाय हर्षदा कांबळे. सध्या आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अंडर जो रेग्युलर सिलेबस स्टडी करत आहोत त्याच्यामध्ये आपला सेकंड चॅप्टर सुरू आहे. त्या चॅप्टरचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ऑर्गॅनिझम. या चॅप्टरचा ऑलरेडी आपण फर्स्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि होप सो तुम्ही तो व्यवस्थित पाहिलेला असेल, कारण त्या व्हिडिओमध्ये आपण काही कन्सेप्ट खूप व्यवस्थित क्लिअर केल्या होत्या, ज्या कन्सेप्ट तुम्हाला ह्या पॉईंटमध्ये सुद्धा लागणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहोत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता ज्यावेळेला आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टडी करतो त्यामधला सर्वात पहिला पॉईंट कुठला येईल तर प्रायमरी सेक्स ऑर्गन. ज्यावेळेला आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहतो तर त्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन कुठला असेल तर त्याचं उत्तर असेल ओव्हरी. मग सेकंडरी सेक्स ऑर्गन कोणते तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ओव्हरी सोडून बाकीचे जेवढे काही पार्ट्स असतात, रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स असतात, त्या पार्टला काय म्हटले सेकंडरी सेक्स ऑर्गन. ठीक आहे, हे जे पॉईंट सांगितले प्रायमरी आणि सेकंडरी सेक्स ऑर्गन, तर ह्याच्यावर तुम्हाला MCQला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट कुठला येईल तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज मेनली कन्सिस्ट ऑफ two parts. First is external genitalia and second is internal genitalia. आता एक्सटर्नल जेनिटालिया जो आहे त्याच्यावर अजूनपर्यंत कधीही बोर्डला किंवा कुठल्याही क्वेश्चन पेपरमध्ये शक्यतो क्वेश्चन विचारले जात नाहीत, पण MCQला एखादा दुसरा प्रश्न याच्यावर पडू शकतो. मग ज्यावेळेला तुम्ही हा पॉईंट डिटेल स्टडी करणार आहात तर तुम्हाला त्या पॉईंटमध्ये प्रत्येक ऑर्गनचं स्ट्रक्चर किंवा एखादा दुसरा फंक्शन माहीत असावं आणि त्याच्याबरोबर याच्यामधले असे काही पार्ट्स आहेत विच आर होमोलोगस टू द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर हे पॉईंट तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, तर पाहूया एक्सटर्नल जेनिटालिया म्हणजे काय. जेनिटालिया मीन्स द ऑर्गन्स विच आर प्रेझेंट ॲट द आउटर सरफेस ऑफ द बॉडी. ठीक आहे, आता हे आउटर सरफेसला असतात, सो ह्यांचं मेन फंक्शन काय असणार आहे प्रोटेक्शन, and which includes the first is a labia majora, then second is a labia minora, then mons pubis, then vestibule, then clitoris, a urethral opening and a vagina. आता याच्यामध्ये पहा, ज्यावेळेला आपण एक्सटर्नल जेनिटालिया हा पॉईंट स्टडी करतो त्यावेळेला ह्या पार्ट्सची कुठेही तुम्हाला डायग्राम पाहायला भेटणार नाही आहे. तर आपण ह्याचं जे एक्सप्लेनेशन सांगणार आहोत त्याच्यावरून तुम्हाला इझिली ह्याच्याबद्दल आयडिया येऊ शकते की कुठला पार्ट काय करतो आणि त्याची पोझिशन काय असते. तर सर्व पहिला पॉईंट कुठला येऊ शकतो तर ओपनिंग ऑफ अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. जे ओपनिंग असतं विच आर कॉल्ड ॲज अ वेस्टिब्यूल. ठीक आहे, आता हे जे वेस्टिब्यूल असतं विच आर अ स्पिंडल शेप्ड, यू कॅन इमॅजिन. ठीक आहे, दिज आर ओपनिंग अँड अ स्पिंडल शेप्ड स्ट्रक्चर. ठीक आहे, त्यानंतर सराउंडिंग रिजन ऑफ अ वेस्टिब्यूल देर आर प्रेझेंट अ मस्क्युलर लेअर फ्रॉम अप्पर टू लोअर साईड. म्हणजे हे जे वेस्टिब्यूलचं ओपनिंग असतं ह्या वेस्टिब्यूलच्या ओपनिंगला बाहेरच्या साईडनी मस्क्युलर लेअरनी कव्हर केलेलं असतं विच आर कॉल्ड ॲज अ लॅबिया मायनोरा. ठीक आहे, त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट कुठला येईल तर लॅबिया मायनोरा इज ऑल्सो कवर्ड बाय अ मस्क्युलर लेअर बट दिज आर थिक इन स्ट्रक्चर विच आर कॉल्ड ॲज अ लॅबिया मायनोरा. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय येईल पहा क्लायटॉरिस. ठीक आहे, this clitoris is a triangular shaped structure which consists of a erectile tissue, but in a female reproductive system it is a नॉन फंक्शनल पार्ट. म्हणजे क्लायटॉरिस हा असा एक पार्ट आहे की जो ट्रायंग्युलर शेपमध्ये असतो, इरेक्टाईल टिश्यूनी तयार झालेला आहे, पण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तो कसा आहे नॉन फंक्शनल आहे. ठीक आहे, त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट येईल मॉन्स पिबिस. जसं की आपण सांगितलं सेंटरच्या ओपनिंगला वेस्टिब्यूल म्हणतात, त्याच्याकडेच्या साईडला लॅबिया मायनोराचं कव्हरिंग आहे, त्याच्या लॅबिया मायनोराला आणखीन बाहेरून लॅबिया मॅजोराचं कव्हरिंग आहे आणि ॲट द अप्पर साईड ऑफ लॅबिया मॅजोरा अँड मायनोरा देर आर प्रेझेंट अ स्पेशल sensitive part which are called as mons pubis. ठीक आहे, आफ्टर द प्युबर्टी दिस मॉन्स प्युबिस शो हेअर ग्रोथ. ठीक आहे, आता त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय येईल पहा युरेथ्रल ओपनिंग अँड वजायना. जसं की आपण सांगितलं द ओपनिंग ऑफ अ रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज कॉल्ड ॲज अ वेस्टिब्यूल. अशा ओपनिंगमध्ये तुम्हाला आणखीन दोन ओपनिंग दिसतात. त्या ओपनिंगमधला फर्स्ट ओपनिंग असतं युरेथ्रल ओपनिंग आणि सेकंड असतं वजायनाचं ओपनिंग. आता युरेथ्रल ओपनिंग म्हणजे काय तर नावातच मिनिंग लिहिलेलं आहे की जे एक्सक्रेटरी सिस्टीमचं ओपनिंग प्रेझेंट असतं, जे काय करतं युरिनला रिमूव्ह करायचं काम करतं. आणि त्यानंतरचं जे ओपनिंग असेल विच आर प्रेझेंट ॲट द लोअर साईड विच आर कॉल्ड ॲज अ वजायना, आणि ते कशाचं ओपनिंग असेल तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं ओपनिंग असतं. आता ज्यावेळेला तुम्ही युरेथ्रल ओपनिंग आणि वजायना ओपनिंग हे ज्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची कंपेअर करता त्यावेळेला तिथं असं दिसून येतं की मध्ये युरेथ्रल ओपनिंग आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हे एकच आहे, पण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये हे ओपनिंग दोन वेगवेगळे असतात. त्यातलं एक ओपनिंग असतं विच आर कॉल्ड ॲज अ युरेथ्रल ओपनिंग आणि सेकंड ओपनिंग असेल विच आर कॉल्ड ॲज द वजायनल ओपनिंग. ठीक आहे, त्याचा नेक्स्ट पॉईंट कुठला येईल तर होमोलोगस ऑर्गन्स विच आर सेम ॲज टू द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मग त्यामध्ये दोन पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यातला फर्स्ट असेल लॅबिया मेजोरा आणि सेकंड असेल क्लायटॉरिस. आता लॅबिया मॅजोरा इज अ होमोलोगस टू द स्क्रोटम ऑफ अ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम.
म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये स्क्रोटम जसा टेस्टिसचं प्रोटेक्शन करतो तसं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या ओपनिंगचं की म्हणजे ओव्हरीचं युटेरसचं जे काय असेल त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी जो पार्ट असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ लॅबिया मॅज्युरा. त्यानंतर सेकंड पॉईंट असेल जो इरेक्टाईल टिश्यूमध्ये असतो पण फिमेलमध्ये नॉन फंक्शनल असतो विच आर कॉल्ड ॲज अ क्लायटोरिस विच आर होमोलोगस टू द पेनिस ऑफ अ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये पेनिस जसं वर्कआउट करतं तसं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये क्लायटोरिस वर्कआउट करत असतं. ठीक आहे, हे झाले एक्सटर्नल जेनिटालिया. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट सुरू होतो आपला इंटरनल जेनिटालिया. आता इंटरनल जेनिटालिया आपण ज्यावेळेला स्टडी करतो त्यावेळेला हे जे पार्ट्स असतात विच आर प्रेझेंट ॲट द इनर साईड ऑफ द बॉडी सरफेस. ठीक आहे, म्हणजे बॉडीच्या आतल्या साईडला असणारे जे काय पार्ट्स असतील विच आर कॉल्ड ॲज द इंटरनल जेनिटालिया. जसे की आपण एक्सटर्नल जेनिटालियाचं स्ट्रक्चर पाहताना आपण त्याची डेफिनेशन पाहिली होती आणि आपण सांगितलं होतं की जे एक्सटर्नल जेनिटालिया मीन्स वॉट, तर एक्सटर्नल पार्ट्स विच आर प्रेझेंट आउटर सरफेस ऑफ द बॉडी. त्याचप्रमाणे इंटरनल जेनिटालिया मीन्स वॉट, तर इंटरनल पार्ट्स विच आर प्रेझेंट इनर सरफेस ऑफ द बॉडी. ठीक आहे, इंटरनल जेनिटालिया हा आपण स्टडी करणार आहे त्यावेळेला आपल्याला त्याच्या डायग्राम सकट त्याचे थेरॉटिकल पॉईंट्स पण स्टडी करायचे आहेत. पण त्याच्या अगोदर आपण ज्यावेळेला हा पॉईंट पुस्तकात स्टडी करतोय त्यावेळेला आपल्या पुस्तकामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे एक डायग्राम दिलेले आहे आणि त्या डायग्रामचे लेबल्स तुम्हाला कंप्लीट करायला लावलेले आहेत. तर सर्वात पहिल्यांदा काय करूया आपण, तिची डायग्राम आहे त्या डायग्रामचे लेबल्स पाहूया आणि नंतर ती जी पूर्ण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्याच्यामध्ये जे इंटरनल जेनिटालियाचे पार्ट्स आहेत त्या पार्टचे पोझिशन, स्ट्रक्चर आणि फंक्शन ह्या 3 पॉईंटमध्ये डिवायडेशन किंवा त्याचं डिस्क्रिप्शन स्टडी करूया. ठीक आहे, आता पहिला पॉईंट काय येईल तर ज्यावेळेला आपण इंटरनल जेनिटालियामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे डायग्रामचे लेबल पाहतोय ते लेबल कोणकोणते आहेत. आता ज्यावेळेला मी तुम्हाला नावं सांगणार आहे तर त्यावेळेला तुमच्यासमोर तुमचं पुस्तक असावं आणि मी जे पॉईंट सांगते ते तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये लिहून घ्याल म्हणजे तुम्हाला स्टडी करायला ते बरं पडेल. ठीक आहे, आता नावं पाहूया. तर सुरुवात कुठून होईल पहा, हा जो रिजन असेल हा पूर्ण रिजन दॅट इज कॉल्ड ॲज अ युटेरस. त्यानंतर ही जी एक ट्यूब आहे विच आर कॉल्ड ॲज अ इन्फंटिब्युलम. त्यानंतर हा जो कोनिकल पार्ट आहे विच आर कॉल्ड ॲज अ फिंड्यूस. त्यानंतर नेक्स्ट येईल हा जो डिप्रेशनचा पार्ट आहे विच आर कॉल्ड ॲज अ इस्थमस. त्यानंतर ह्याच ट्यूबची जी लॉंग ट्यूब आहे विच इज कॉल्ड ॲज ॲम्प्युला. त्यानंतर हे जे अल्मंड शेपचं म्हणजे एक छोटंसं ओव्हल शेपचं स्ट्रक्चर दिसतं दॅट इज कॉल्ड ॲज ओव्हरी. त्या ओव्हरीवरती फिंगर लाईक स्ट्रक्चरने जे कव्हर केलेलं आहे त्या फिंगर लाईक स्ट्रक्चरला म्हटलं आहे फिमरी. म्हणजे जी ओव्हरी आहे ही ओव्हरी ज्यावेळेला युटेरसला कनेक्ट होती तिथे काही लिगामेंट्स दिले, त्या लिगामेंटचं नाव आहे ओव्हॅरियन लिगामेंट. त्यानंतर मेन असेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा जो ओपनिंगचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ वजायना आणि वजायनाचं जे ओपनिंग आहे युटेरसमध्ये दॅट इज कॉल्ड ॲज अ सर्विक्स. आता ही जी नावं आहेत ही नावं तुम्हाला पेपरला सुद्धा विचारली जाऊ शकतात म्हणजे पूर्ण डायग्राम दिली जाऊ शकते आणि डायग्रामचे लेबल्स तुम्हाला कंप्लीट करण्यासाठी विचारले जाऊ शकतात. आता ज्या वेळेला आपण इंटरनल जेनिटालियाचा जो पूर्ण पार्ट आहे आपण ज्यावेळेला स्टडी करणार आहे तर त्याच्यामध्ये काय येईल पहा. तर पहिला पॉईंट असेल तर इंटरनल जेनिटालिया ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज मेनली कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग पार्ट्स. मग कोणत्या पार्टनी तयार झालेले आहे तर फर्स्ट येईल अ पेअर ऑफ ओव्हरी, अ पेअर ऑफ ओव्हरी. देन सेकंड येईल अ पेअर ऑफ फॉलिपियन ट्यूब. देन येईल अ सिंगल युटेरस अँड अ सिंगल वजायना. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे तर अ पेअरची ओव्हरी, अ पेअरचं फॉलिपियन ट्यूब, एक सिंगल युटेरस आणि वजायना असे 4 पार्ट्स आहेत ज्या 4 पार्टनी फिमेलचा इंटरनल जेनिटालियाचा पार्ट तयार झालेला आहे. आता त्यातला जर आपण फर्स्ट पॉईंट स्टडी करायला घेतला त्याचं नाव आहे अ पेअर ऑफ ओव्हरीज. तर त्याचं पहिल्यांदा तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन लिहिताना कसं लिहिता आलं पाहिजे तर फर्स्ट येईल त्याची पोझिशन. आता पोझिशनमध्ये कुठले पॉईंट्स येतील तर सर्वात महत्त्वाचं ही जी ओव्हरी आहे ही ओव्हरी आपल्याला कुठे पोझिशनमध्ये सापडते तर दीज आर प्रेझेंट इन टू द पेल्विक कॅव्हिटी. ठीक आहे, त्यानंतर ज्यावेळेला तुम्ही स्ट्रक्चरली पाहता तर स्ट्रक्चरली ही जी ओव्हरी आहे ही ओव्हरी त्या पेल्विक कॅव्हिटीमध्ये स्लाइटली सस्पेंडेड पार्ट आहे कारण तिला बॅक साईडनी बॉडी वॉलला अटॅच करण्यासाठी काही लिगामेंट्स आहेत आणि लॅटरल साईडला ती जी कनेक्ट झालेली आहे तर ती युटेरसला कनेक्ट झालेली आहे. मग ते जे कनेक्शन आहे ते कनेक्शन करण्यासाठी त्यांच्यामध्ये काही लिगामेंट्स आहेत यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची. तर ती नावं कोणती असतील पहा. अटॅच्ड टू द युटेरस बाय अ फोल्ड ऑफ पेरिटोनियम इज कॉल्ड ॲज अ ओव्हॅरियन लिगामेंट. जसे की आपण डायग्राममध्ये सांगितलं आहे की ही जी ओव्हरी आहे ही ओव्हरी ज्यावेळेला युटेरसला अटॅच होते त्यावेळेला मध्ये काय असेल तर ओव्हॅरियन लिगामेंट आहे आणि हीच ओव्हरी ज्या वेळेला बॅक साईडला बॉडी वॉलला अटॅच असते तर तिथे कुठले लिगामेंट्स असतात तर विच आर कॉल्ड ॲज अ सस्पेन्सरी लिगामेंट. म्हणजे हे 2 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंटमध्ये तुम्ही काय पाहू शकता तर ही जी ओव्हरी आहे तर ह्या ओव्हरीचं स्ट्रक्चर कसं असेल पहा.
ही जी ओव्हरी आहे ही ओव्हरी कशी आहे, सॉलिड आहे, त्यानंतर ओव्हल शेपची आहे किंवा त्यालाच काय म्हटलं आहे, आल्मंड शेपची म्हटले. आता आल्मंड म्हणजे काय, आपण जे बदाम खात असतो तेवढ्या आकाराची ती ओव्हरी असते. ठीक आहे. त्यानंतर त्याची लेंथ दिलेली आहे, ब्रीड दिलेली आहे आणि थिकनेसपणा दिलेला आहे. तर तो किती असेल, 3 सेंटीमीटर, 1.5 सेंटीमीटर अँड 1 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंटमध्ये काय येईल, तर ही जी ओव्हरी आहे, दिस ओव्हरी इज अ प्रायमरी सेक्स ऑर्गन ऑफ अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. म्हणजे आपण जसं सांगितलं होतं की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज मेनली कन्सिस्ट ऑफ अ प्रायमरी सेक्स ऑर्गन आणि सेकंडरी सेक्स ऑर्गन. तर तुम्हाला CETला सुद्धा ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की डॅश डॅश इज अ प्रायमरी सेक्स ऑर्गन इन अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर त्याचं उत्तर असेल ओव्हरी. ठीक आहे. देन मग सेकंड क्वेश्चन लगेच तयार होतं की सेकंडरी सेक्स ऑर्गन्स कोणते, तर त्याच्यामध्ये उत्तर काय येईल, तर ओव्हरी सोडून अदर जे पार्ट्स आहेत त्या पार्ट्सला काय म्हटलं आहे, सेकंडरी सेक्स ऑर्गन, जे आपण अगोदर सुद्धा पाहिलं होतं. आता नेक्स्ट पॉईंटमध्ये काय येईल बघा, ज्यावेळेला आपण ओव्हरीचं स्ट्रक्चर सांगतो पहा, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे पॉईंट्स काय येतील, तर त्याचे लिगामेंटची नावं येतील, त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर येईल आणि ती कशी आहे, तर अ पेअरमध्ये आहे हे तुम्ही सांगू शकता. आता ह्यातला लास्ट पॉईंट कुठला येईल, तर फंक्शन. मग जुन्या सिलेबसमध्ये पाहत असाल तर ओव्हरीचं फंक्शन असं सांगितलं आहे की डेव्हलपमेंट ऑफ ओव्हा ऑर एग्स, बरोबर. आणि त्याच्याबरोबर असं पण सांगितलं की 2 प्रकारचे जे हॉर्मोन्स आहेत ते हॉर्मोन्स काय करायचे, त्यांची लेवल मेंटेन ठेवायचे. मग कुठले हॉर्मोन्स सिक्रीट करणं त्याचं फंक्शन असेल किंवा त्याची लेवल मेंटेन करणं, तर ओव्हरीचं फंक्शन असेल सिक्रिशन ऑफ एस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे. जो एस्ट्रोजेन असतो तो मेन्स्ट्रुअल सायकलवरती कंट्रोल करतो आणि जो प्रोजेस्टेरॉन असतो हा प्रेग्नन्सीमध्ये काय करतो, तर प्रेग्नन्सीच्या प्रोसेसवरती कंट्रोल करत असतो. पण आताचं सिलेबस जर पाहिलं तर त्या सिलेबसमध्ये असं सांगितलेलं आहे की ही जी ओव्हरी आहे ही 5 प्रकारचे हॉर्मोन काय करू शकते, सिक्रीट करू शकते. त्यातला फर्स्ट असेल इस्ट्रोजेन, जो आपण आता सांगितलं, जो मेन्स्ट्रुअल सायकलवरती कंट्रोल करू शकतो. त्यानंतर सेकंड असेल प्रोजेस्टेरॉन, जो प्रेग्नन्सीच्या प्रोसेसवरती कंट्रोल करतो. त्यानंतर नेक्स्ट असेल रिलॅक्सिन हा शक्यतो ज्यावेळेला चाइल्ड बर्थची प्रोसेस सुरू असते त्यावेळेला पेल्विक कॅव्हिटीमध्ये असणारे जे काही लिगामेंट्स असतात त्यांना कंट्रोल करण्याचं किंवा त्यांना रिलॅक्स ठेवण्याचं काम हा रिलॅक्सिंग करत असतो. त्यानंतर नेक्स्ट असेल ॲक्टिव्हिन, हा ॲक्टिव्हिन शक्यतो डेव्हलपमेंट ऑफ गोनॅड्स करतो. आणि त्यानंतरचा हा इनहिबिन आहे. इनहिबिन म्हणजे सगळ्या प्रोसेसवरती कंट्रोल करणं, म्हणजे FSH असेल किंवा LH असेल, हे जे हॉर्मोन्स आहेत ह्या हॉर्मोनच्या सिक्रेशनवरती कंट्रोल करणं हे इनहिबिनचं काम असतं. असे 5 प्रकारचे हॉर्मोन्स सिक्रेट करण्याचं काम कुणाचं असतं, तर ओव्हरीचं असतं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर शॉर्ट नोट जरी विचारली, राईट अ शॉर्ट नोट ऑन ओव्हरीज, तर तुम्हाला हे पॉईंट्स लिहिता आलेच पाहिजेत. ठीक आहे. The second point is a pair of a fallopian tube. This fallopian tube is also called as a oviduct. ठीक आहे. बऱ्याच वेळेला ह्या पॉईंटवरून कन्फ्युजन होतं की fallopian tube is also called as a oviduct. हा पॉईंट तुम्ही प्लीज विसरू नका. ठीक आहे. त्यानंतर ज्यावेळेला आपण fallopian ट्यूबचं स्ट्रक्चर पाहतो त्यावेळेला fallopian ट्यूब ही कशी आहे, तर दीज आर हॉरिझॉन्टल टू द युटेरस ॲज वेल ॲज अ ओव्हरी. ठीक आहे. म्हणजे ही एक अशी लॉंग मस्क्युलर आणि स्ट्रेट अशी एक ट्यूब आहे की जी ओव्हरीला आणि युटेरसला कशी आहे, हॉरिझॉन्टल आहे. ठीक आहे. आता ज्यावेळेला आपण याचं प्रॉपर स्ट्रक्चर पाहतो त्यांनी काय सांगितले पहा, तर ही जी ओव्हरी आहे, ही जी फॉलोपियन ट्यूब आहे, ही फॉलोपियन ट्यूब कशी आहे, तर पहिल्यांदा अ पेअरमध्ये आहे. त्यानंतर एक्सटेंडेड फ्रॉम ओव्हरीज अँड युटेरस, जसं आपण आत्ता सांगितलं. त्यानंतर ही जी लेंथ, ही जी ट्यूब आहे, जी आपण हॉरिझॉन्टल ट्यूब म्हटलं, लॉंग ट्यूब म्हटलं, हिची लेंथ किती असते, तर 10 to 12 सेंटीमीटर इन लेंथ आहे. त्यानंतर ही मस्क्युलर आहे जसं आपण सांगितलं. आणि सर्वात महत्त्वाचा हा पॉईंट आहे की ही जी पूर्ण ट्यूब आहे ह्या ट्यूबला इंटरनली पूर्णपणे सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू असतात. आता हे टिश्यू कशासाठी असतात, तर ज्या वेळेला ओव्ह्युलेशन होतं, म्हणजे ज्या वेळेला या ओव्हरीमधून ओव्हा रिमूव्ह केला जातो, तर रिमूव्ह केल्यानंतर ही फॉलोपियन ट्यूब काय करते, त्याला कॅच करते. आता कशी करते, तर कॅच करण्यासाठी ह्या फॉलोपियन ट्यूबवरती ॲक्च्युअली मेन 3 सब पार्ट्स असतात. म्हणजे ह्याचं स्ट्रक्चर तुम्हाला जर व्यवस्थित समजलं तर ही ॲक्च्युली पूर्ण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम समजून घ्यायला तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे बघा, ही जी ट्यूब आहे जिला आपण फॉलोपियन ट्यूब असं म्हणतो, ही फॉलोपियन ट्यूब ॲक्च्युली 3 मेन पार्टनी तयार झाली. मग त्यातले मेन 3 पार्ट्स कुठले असतील, तर त्यातला फर्स्ट असेल ही जी हा जो स्लाइटली कर्व शेप आहे. ठीक आहे. ह्या कर्व शेपला काय म्हणते, जो फनेल शेपमध्ये कन्वर्ट झाला आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ इन्फंडिब्युलम. म्हणजे समजा आपण असं म्हटलं की ही जर फॉलोपियन ट्यूब असेल तर ह्या फॉलोपियन ट्यूबला हा जो फोल्ड झालेला आहे, हा फोल्ड म्हणजे काय असणार आहे, तर इन्फंडिब्युलम. त्यानंतर त्याचा मधला जो रिजन असेल, जी लॉंग अशी स्ट्रेट ट्यूब आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲम्प्युला. आणि त्यानंतर हा जो ॲम्प्युला असेल हा ज्यावेळेला युटेरसला कनेक्ट होतो, ह्या दोघांमधला हा जो मिडल पार्ट असेल दॅट इज कॉल्ड ॲज अ इस्थमस. ठीक आहे. मग ह्याच्यामधला महत्त्वाचा भाग कुठला असेल, तर ही जी
ट्यूब आहे दॅट इज कॉल्ड ॲज ॲम्प्युला, ही खूप महत्त्वाची आहे बिकॉज ॲम्प्युला इज कॉल्ड ॲज अ साईट ऑफ अ फर्टिलायझेशन. हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कारण तुम्हाला CETला विचारलं जाऊ शकतं की डॅश डॅश इज अ साईट ऑफ अ फर्टिलायझेशन. मग ॲम्प्युलाला साईट्स ऑफ फर्टिलायझेशन असं का म्हटलेलं आहे, तर पहा, ज्या वेळेला ओव्ह्युलेशन होतं, आता ओव्ह्युलेशन म्हणजे काय, तर फिमेलमध्ये एक पर्टिक्युलर सायकल असते दॅट इज कॉल्ड ॲज अ मिनिस्ट्रल सायकल, आणि दर 15 डेज नंतर त्या सायकल थ्रू काय केलं जातं, एक ओव्हा रिलीज केला जातो. आता ओव्हा ज्या वेळेला रिलीज होतो त्यावेळेला त्या ओव्हरीमधून तो ओव्हाला काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं. तर रिमूव्ह केल्यानंतर एक तर ओव्हरी आहे, ही ओव्हरी कशी आहे तर सस्पेंडेड आहे, काही लिगामेंटनी काय केलं, तिला होल्ड केलं आहे. मग ज्या वेळेला या ओव्हरीमधला ओव्हा रिलीज होणार आहे, तो रिलीज झाल्यानंतर कोणी ना कोणी त्याला कॅच केलं पाहिजे. मग कॅच करण्यासाठी ही जी पूर्ण फॉलोपियन ट्यूब असते, ही फॉलोपियन ट्यूबमधला जो त्याचा एंड असतो, हा एंड काय करतो, ह्या ओव्हरीवरती कव्हर केलेला असतो. ठीक आहे. मग ज्या वेळेला ह्या ओव्हरीमधला हा ओव्हा रिलीज होतो, तर तो रिलीज झालेला ओव्हा ही जी फॉलोपियन ट्यूब असते, ह्या फॉलोपियन ट्यूबचा जो एंड असतो तो काय करतो, कॅच करतो. आणि कॅच करण्यासाठी ही जी फॉलोपियन ट्यूब असते, ह्याचा जो एंड असतो हा कशामध्ये कन्वर्ट झालेला असतो, तर फिंगर लाईक स्ट्रक्चरमध्ये, विच इज कॉल्ड ॲज द फिम्ब्री. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे ज्या वेळेला ह्या ओव्हरीमधून ओव्हा रिलीज होईल त्यावेळेला ही फिम्ब्री काय करते, त्या ओव्हाला कॅच करते. आता ओव्हाला कॅच केल्यानंतर ह्या फिम्ब्रीमध्ये पूर्णपणे ओपनिंग असतं का, तर नाही. तर ही जी ट्यूब असते, ह्या ट्यूबवरती एक स्लाइटली छोटंसं ओपनिंग असतं, विच आर कॉल्ड ॲज अ ऑस्टियम. हे सुद्धा नाम तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ॲक्च्युअल स्ट्रक्चर पाहता, तर ॲक्च्युअल स्ट्रक्चरमध्ये ओव्हा इथून रिलीज होणार आहे, त्याला कॅच करण्यासाठी ही जी फिम्ब्री असते, ह्या फिम्ब्रीवरती एक ओपनिंग असतं, विच इज कॉल्ड ॲज द ऑस्टियम. आणि ह्या ऑस्टियममध्ये काय केलं जातं, तो ओव्हा कॅच केला जातो. आता कॅच केल्यानंतर तो जो ओव्हा असतो, हा ओव्हा कसा आहे, तर नॉन मोटाईल आहे, म्हणजे तो स्वतःहून मुवमेंट करू शकणार नाही आहे. मग ज्या वेळेला त्या ओव्हाला ह्या ऑस्टियमपासून युटेरसपर्यंत जर ट्रॅव्हलिंग करायचं असेल, तर ट्रॅव्हलिंग करण्यासाठी आतमध्ये काय असणार आहे, फ्लुइड असणार आहे. आणि ती जी जरा स्लाइट जस्ट ट्यूब आहे, मग ट्यूबमधून त्या ओव्हाचं ट्रॅव्हलिंग करण्यासाठी ही जी ॲम्प्युला असते, ही ॲम्प्युला कशाने कन्सिस्ट झालेली आहे, तर विच आर कन्सिस्ट ऑफ अ सिलिएटेड एपिथेलियल टिश्यू. म्हणजे आतले जे सिलिएटेड एपिथेलियल टिश्यू असतात ते काय करतात, त्या फ्लुइडमधून त्या ओव्हाला हळूहळू पुढं पुश करतात आणि ती ओव्हा काय होतो, हळूहळू युटेरसपर्यंत त्याचं ट्रॅव्हलिंग केलं जातं. म्हणून ट्रॅव्हलिंग सुरू असतं त्याच वेळेला तिथं काय होतं, स्पर्मचं मेटिंग होतं आणि फर्टिलायझेशनची प्रोसेस कंप्लीट होते. म्हणजे शक्यतो 90% जे फर्टिलायझेशनची प्रोसेस होते ही शक्यतो ॲम्प्युलामध्ये केली जाते. म्हणून ॲम्प्युला इज अ साईट ऑफ अ फर्टिलायझेशन. ठीक आहे. आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट पाहिला आपण, तर इस्थमस. इस्थमस हा काय आहे, तर दिस आर डिस्टल नॅरो पार्ट ऑफ द डक्ट ओपनिंग इन टू द युटेरस. जसं आपण सांगितलं की ही फॉलोपियन ट्यूब जिथं एंड होते आणि युटेरसला कनेक्ट होते, तिथला जो डिप्रेसिव्ह म्हणजे असा छोटासा खोलगटाचा जो भाग असेल त्याला काय म्हटलेलं आहे, तर इस्थमस असं म्हटलेलं आहे. म्हणजे ही जी फॉलोपियन ट्यूब आहे ही मेनली 3 पार्टमध्ये डिवाइड झाले, इन्फंटिब्युलम, ॲम्प्युला आणि इस्थमस. ठीक आहे. आता ज्यावेळेला पण इन्फंटिब्युलम कसा आहे, फोल्डेड आहे, त्यानंतर ॲम्प्युला कसा आहे, साइट्स ऑफ फर्टिलायझेशन आहे, आणि इस्थमस कसा आहे, तर युटेरसला कनेक्ट करणार आहे. आणि ह्यातला सर्वात महत्त्वाचा पॉईंट काय लक्षात ठेवायचा आहे, तर ॲम्प्युला, बिकॉज ॲम्प्युला इज अ साईट ऑफ अ फर्टिलायझेशन. ठीक आहे. त्यानंतर थर्ड पॉईंट असेल अ सिंगल युटेरस. आता युटेरस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ओम. हा पॉईंट देखील लक्षात ठेवायचा आहे. आता ज्यावेळेला आपण युटेरसचं स्ट्रक्चर पाहतो, तर युटेरसचं मेन फंक्शन, करेक्टचं मेन फंक्शन काय असेल, इट प्रोव्हाइड नरिशमेंट अँड डेव्हलपमेंट ऑफ अ एम्ब्रिओ. म्हणजे जो कुठला फोइटस तयार होईल किंवा एम्ब्रिओ तयार होईल, त्या एम्ब्रिओची डेव्हलपमेंट करणं हे युटेरसचं फंक्शन असतं. सो हा जो युटेरस असतो हा असतो, तर हा असतो इंटरनली हॉलो. देन हा आतून कसा असतो, मस्क्युलर आहे, अतिशय लहान आहे, पण त्याचा शेप कसा आहे, पियर शेपचा आहे. त्यानंतर ह्याची पोझिशन पाहिली तर हा पोझिशनली कुठं सापडतो, तर दीज आर लोकेटेड अबव अँड बिहाइंड द युरिनरी ब्लॅडर. ठीक आहे. जिथं आपलं एक्सक्रीट सिस्टीम असते त्याच्यामधला जो युरिनरी ब्लॅडर आहे त्याच्या काय असतं, बॅक साईडला हा प्रेझेंट असतो. आता त्याच्यानंतर त्याची जर लेंथ पाहिली आणि त्याचा जर थिकनेसपणा पाहिला, त्याचा ब्रॉडनेसपणा पाहिला, तर तो कसा असेल बघ. हा जो युटेरस असतो हा 7.5 इन लेंथ असतो, त्यानंतर 5 सेंटीमीटर इन ब्रॉड असतो आणि 2.5 सेंटीमीटर इन थिक असतो. म्हणजे यू कॅन इमॅजिन हा युटेरस स्लाइटली एवढा असतो आणि या युटेरसमध्ये एका मोठ्या बेबीची 9 मंथ काय होते,
डेव्हलपमेंट होत असते. यू कॅन इमॅजिन ह्याच्यावर किती स्ट्रेस येत असेल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट पाहिला तर हे जे युटेरस असतं ज्याचं मेन फंक्शन असेल डेव्हलपमेंट ऑफ अ फोइटस, तर असं हे युटेरस मेन 3 पार्टनी तयार झालेलं आहे. त्यातला फर्स्ट पार्ट असेल फिंड्यूस, त्यानंतर सेकंड असेल बॉडी आणि थर्ड असेल सर्व्हिक्स. ठीक आहे. आता यातला फिंड्यूस हा जो पार्ट आहे, फिंड्यूस म्हणजे कुठला तर पहा, जर डायग्रामॅटिकली पाहिलं तर हा जो मधला रिजन आहे जो हॉलो असतो आणि मस्क्युलर असतो, त्याचं फंक्शन असतं फोइटसचे डेव्हलपमेंट करणं. तर हा 3 पार्टनी तयार झाला आहे. त्यातला फर्स्ट जो असेल हा फिंड्यूस जो आहे हा कसा आहे, कोनिकल शेपचा आहे आणि त्याचं फंक्शन काय असेल तर इम्प्लांटेशन. आता इम्प्लांटेशन म्हणजे काय, जसं की आपण सांगितलं की इम्प्युला इज अ साईट ऑफ अ फर्टिलायझेशन, म्हणजे तिथं जर ओव्हा आणि स्पर्मचं फ्युजन झालं असेल, तिथं फर्टिलायझेशन कंप्लीट झालं असेल आणि एम्ब्रिओची डेव्हलपमेंट सुरू असेल, तर तो एम्ब्रिओ जो असतो हा एम्ब्रिओ काय होतो, ज्या वेळेला युटेरसमध्ये एंट्री करतो त्यावेळेला त्याच्या वॉलमधून काय होतं, त्या फोइटसचे आतमध्ये एंट्री होते, आतमध्ये तो काय होतो, इम्प्लांट होतो. दॅट इज कॉल्ड ॲज इम्प्लांटेशन. हे मेन फंक्शन कोणाचं असेल तर या कोनिकल शेपच्या फिंड्यूसचं असेल. त्यानंतर नेक्स्ट कुठला पार्ट असेल तर बॉडी कशी आहे, दिस आर ब्रॉड पार्ट आहे आणि हा कसा आहे, टॅपर ॲट द डाऊनवर्ड. म्हणजे ज्यावेळेला आपण हा फुल स्ट्रक्चर पाहतो त्यावेळेला डायग्रामॅटिकली पण तुम्हाला कसा काढायचा, हा वरच्या साईडला थोडासा ब्रॉड काढायचा आणि खालच्या साईडला कसा काढायचा, स्लाइटली नॅरो इन स्ट्रक्चर काढायचा आहे आणि तो आतमध्ये हॉलो आहे कारण त्याचं काम काय असेल, डेव्हलपमेंट ऑफ अ फोइटस. आणि त्यातला थर्ड पॉईंट कुठला असेल तर सर्व्हिक्स काय आहे तर नॅरो आहे, विच इज अबाउट 2.5 सेंटीमीटर लेंथ आहे आणि एक्सटेंडेड इंटू द वजायना. म्हणजे ह्या युटेरसचा सर्वात शेवटचा आणि खालचा जो भाग आहे जो वजायनाला कनेक्ट असतो त्या ओपनिंगला काय म्हटलेलं आहे, सर्व्हिक्स म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि हे जे ओपनिंग असतं म्हणजे हे जे सर्व्हिक्सचं ओपनिंग वजानाबरोबर होत असतं, हे 2 प्रकारचं ओपनिंग आहे. ते ओपनिंग कुठलं असेल तर इंटरनल ओएस आणि दुसरं कुठलं असेल तर एक्सटर्नल ओएस. हे जे इंटरनल ओएस असतं दे आर कम्युनिकेट विथ द बॉडी अँड जे इंटरनल ओएस असतं ते आर कम्युनिकेट विथ द वजायना. ठीक आहे. हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट कुठला येईल तर आपण फंक्शनमध्ये काय सांगतोय तर युटेरसचं मेन फंक्शन काय असेल तर डेव्हलपमेंट ऑफ अ फोइटस. मग अशा ह्या ज्या हॉलो ही जी पियर शेपची जी सॅक असेल या सॅकमध्ये जे फोइटसची डेव्हलपमेंट होते, डेव्हलपमेंट होण्यासाठी इंटरनली ही जी सॅक आहे ही सॅक कशाने तयार झाली आहे तर इंटरनली युटेरस इज मेनली कन्सिस्ट ऑफ 3 लेयर्स. हे तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. पहा, आपण इथे लिहिलेलं आहे की इंटरनली जो युटेरस असतो हा 3 वॉलनी तयार झाला आहे आणि त्या 3 वॉल कुठल्या असतील तर सर्वात आउटरमोस्ट जे आहे ज्याचं मेन फंक्शन असेल प्रोटेक्शन करणं, सो ती स्लाइटली थिक असते, तिचं नाव आहे पेरीमेट्रियम. त्यानंतर मधली असेल इट इज कॉल्ड ॲज अ मायोमेट्रियम. बऱ्याच वेळेला इथं थोडीशी गफलत होऊ शकते, आपल्याला शब्द माहिती आहे की पेरी, मेसो आणि एंडो आपण असं बऱ्याच वेळेला म्हणत असतो. सो तुम्हाला इथं लक्षात काय ठेवायचं आहे, इथं नाव आहे मायोमेट्रियम, इट्स नॉट अ मेसोमेट्रियम. ठीक आहे. आणि त्यातली सर्वात आतली असेल एंडोमेट्रियम. आता ह्या ज्या वॉल असतात ह्या वॉल युटेरसच्या आतल्या साईडला असतात आणि या वॉल काय करतात, ज्या वेळेला एम्ब्रिओची डेव्हलपमेंट सुरू होते त्यावेळेला त्यांना हेल्प करतात. आणि जरी एम्ब्रिओ तिथं नसेल तरी ह्या वॉल ज्या असतात या वॉलचा जो थिकनेस पण असतो, तिथं ज्या हॉर्मोनची डेव्हलपमेंट होत असते किंवा तिथं जे हॉर्मोनचं सिक्रेशन होत असतं, हे जे सिक्रेशन असतं ह्या सिक्रेशनमुळे ह्या ज्या वॉलची लेअर असते ही वॉलची प्रत्येक वेळेला चेंज होत असते. पहा आपण काय लिहिलेलं आहे तर थिकनेस ऑफ दिस लेयर्स रेग्युलरली चेंज ड्युरिंग एमसी दॅट इज अ मेन्स्ट्रुअल सायकल. कारण ज्या वेळेला मेन्स्ट्रुअल सायकल सुरू असते पर मंथली तर तिथे हॉर्मोनची लेवल जी असते ही हॉर्मोनची लेवल पर डे चेंज होत असते आणि त्या चेंज होणाऱ्या हॉर्मोनच्या लेवलनुसार ह्या लेअरचा थिकनेसपणा काय होत असतो, कंटिन्यू चेंज होत असतो. ठीक आहे. असा जो अशा ज्या ह्या वॉल आहेत, ह्या 3ही वॉल आहेत, ह्या काय करतात ते रिचली सप्लाइड विथ द ब्लड व्हेसल्स अँड युटेरियन ग्लँड. ठीक आहे. आणि सर्वात लास्ट पॉईंटमध्ये काय येईल तर या युटेरसचं फंक्शन काय असेल तर इट प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग फोइटस. ठीक आहे. Last point is a single vagina. Vagina is a opening of a female reproductive system which are communicate with the vestibule. ठीक आहे. त्या ज्यावेळेला आपण वजानाचं स्ट्रक्चर पाहतो तर वजाना कसा आहे तर तो ट्युब्युलर इन स्ट्रक्चर आहे विच आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ कॉप्युलेटरी ऑर्गन. आता त्याला कॉप्युलेटरी ऑर्गन का म्हटलं बिकॉज ड्युरिंग इन्सेमिनेशन दे रिसीव्ह अ सीमेन फ्रॉम द मेल सेक्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, मग हा जो वजायना असेल जो वेस्टिब्युलशी कम्युनिकेट करतो किंवा एक्सटर्नल एन्व्हायरमेंटशी तो कम्युनिकेट करू शकतो. अशा वजायना किती लेंथमध्ये असेल तर 7 to 9 सेंटीमीटर इन लेंथ आहे. देन ह्याचं प्रेझेंटेशन कुठं असेल तर बिटवीन सर्व्हिक्स अँड वेस्टिब्युल, जसं आपण आत्ता सांगितलं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट सांगितलेला आहे की हा जो वजायना असतो हा जो स्पेस असेल 7 to 9 सेंटीमीटर इन लेंथ तर तो इंटरनल जो असेल म्हणजे हा इंटरनली कशाने तयार झाला आहे, इट कन्सिस्ट ऑफ अ मेनी
ट्रान्सफर्स फोल्ड विच आर कॉल्ड ॲज अ वजायनल रिग्यू. ठीक आहे, हे तुम्हाला सीईटीला विचारलं जाऊ शकतं. आणि त्यातल्या त्यात आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात काय ठेवायचा आहे, तर इनर लाइनिंग ऑफ अ वजायना विच आर कन्सिस्ट ऑफ अ ग्लायकोजेन. ठीक आहे, हा एक पॉईंट तुम्हाला महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे. आणि तर ग्लायकोजन कोण तयार करतं, तर देर आर प्रेझेंट अ लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया विच आर प्रोटेक्टेड फ्रॉम द एक्सटर्नल फंगस ऑर एक्सटर्नल इन्फेक्शन. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉईंटमध्ये काय येईल, तर इट ओपन्स इन टू द वेस्टिब्यूल थ्रू द ओपनिंग ऑफ अ वजायनल ओरिफाईस. ठीक आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं आहे बघा, हा शब्द एक महत्त्वाचा विचार कॉल ॲज अ हायमेन. तर ज्या वेळेला आपण पाहतो की इट्स वेन द व्हर्जिनल फिमेल द वजायनल ओरिफाईस इज पार्टली कवर्ड बाय मेम्ब्रेनस डायफ्रॅगम. एक स्लाइटली एक छोटंसं ट्रान्सफर असं मेम्ब्रेन असतं विचार कॉल ॲज अ हायमेन, जे कशामध्ये असतं तर वजायनलच्या आणि सर्व्हिक्सच्या ओपनिंगच्या मध्ये असतं. ठीक आहे, आणि ज्यावेळेला आपण याचं फंक्शन पाहतो तर फंक्शन येईल काय सांगता येईल, तर हे जे ओपनिंग आहे विच आर 7 to 9 सेंटीमीटर इन लेंथ असतं. आणि हे काय करतं, तर ज्यावेळेला इन्सेमिनेशन ते रिसीव द स्पर्म फ्रॉम मेल सेक्स. आणि सेकंड काही असेल तर ज्यावेळेला आपण युटेरसमध्ये सांगितलं की एम्ब्रिओची डेव्हलपमेंट केली जाते, तर युटेरसचं आणखीन एक फंक्शन आपण मगाच्या पॉईंटमध्ये सांगायचं राहिलं होतं. असं मग सांगू शकतो की युटेरसमध्ये ज्यावेळेला एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होत असते, तर एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होण्यासाठी जो प्लासेंटा असतो युटेरस वॉलमध्ये आणि त्या एम्ब्रिओमध्ये जे कनेक्शन असतं युटेरियन वॉलचं, तर त्याला आपण प्लासेंटा असं म्हणतो. तर ह्या प्लासेंटाला फॉर्म करायला देखील हा युटेरस काय करू शकतो, हेल्प करू शकतो. मग अशा युटेरसमध्ये ही जी चाइल्ड असेल ह्याची जर डेव्हलपमेंट पूर्ण झाली, तर हा जो फोइटस असेल हा रिमूव्ह करण्यासाठी जो काय पॅसेज असेल हा पण ॲज अ पॅसेज म्हणून कुणाला यूज केलं जातं, वजायनाला. म्हणजे ड्युरिंग पार्च्युरेशन हा जो वजायना असतो हा कशाचं काम करू शकतो, तर बर्थ कॅनलचं. म्हणजे असे 2 फंक्शन तुम्ही वजायनाचे सांगू शकता. म्हणजे आपण ह्या पूर्ण पॉईंटमध्ये काय पाहिलं पहा, तुम्ही जर व्यवस्थित पाहत असाल तर मी प्रत्येक वेळेला व्हाईट बोर्डवरचे पॉईंट पुसते आणि लिहिते. म्हणजे हा जो पॉईंट आहे हा खूप मोठा पॉईंट आहे, जो तुम्हाला एका पॉईंटमध्ये इझिली एक्सप्लेन करणं फार अवघड आहे. सो हा पॉईंट तुम्हाला काही 2 की 3 मार्काला विचारला जाऊ शकत नाही आहे. म्हणजे ह्या पॉईंटवर जर तुम्हाला प्रश्न पडला तर हा ऑब्व्हियसली लॉंग क्वेश्चनमध्ये पडू शकतो, कारण हा चॅप्टर तुम्हाला सीईटीला सुद्धा हाय वेटेजमध्ये आहे आणि बोर्डच्या मार्कांमध्ये सुद्धा हाय वेटेजला आहे. सो तुम्ही ह्याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि याचे आउट ऑफ मार्क मिळवून घ्या. जसं की आपण ह्याची ॲज पर रिव्हिजन पाहिली, तर रिव्हिजनमध्ये काय सांगू शकतो, तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इज मेनली कन्सिस्ट ऑफ एक्सटर्नल जेनिटालिया अँड इंटरनल जेनिटालिया. एक्सटर्नल जेनिटालियाच्या काही पार्ट्स पाहिले आपण, त्यानंतर इंटरनल जेनिटालियाचे सुद्धा डिटेलमध्ये पार्ट्स पाहिले. मग इंटरनल जेनिटालियामध्ये मेन असतील ते 4 पार्ट होते, अ पेअर ऑफ ओव्हरीज, अ पेअर ऑफ फॉलिपियन ट्यूब, देन थर्ड इज अ सिंगल युटेरस अँड फोर्थ काय असेल तर अ सिंगल वजायना. प्रत्येकाचं स्ट्रक्चर पाहिलं, फंक्शन पाहिलं आणि त्याची पोझिशन देखील पाहिली. होप सो तुम्ही ज्या वेळेला हे व्हिडिओ पाहत असाल त्यावेळेला तुमच्यासमोर तुमच्या वही आणि पुस्तक असेल आणि तुम्ही स्वतःच्या नोट्स तिथे प्रिपेअर करत असाल. ठीक आहे.